येस येस काय येस येस काय येस आधी 6 महिन्याचं भाडं द्या. काय आधी माझं बिल द्या 2 महिन्याचं. तुमचं राहू द्या हो, माझ्याजवळ फिरकतही नाही आणि किराण्याचं सामान पूर्ववत मागवतात. आय नो किराणा सामान. एक्सक्यूज मी, येस मी फॅशन वर्ल्ड मधून आलोय. मी शन्या आहेत का? तुमचं काय आता? बिल पे नाही केलं आणि ऍडव्हान्स मध्ये शॉपिंग करून गेल्या. म्हणाल्या भरपूर पैसे येणार आहेत, मग देते. मग देतील ना, देतील पैसे. आम्हाला पैसे द्या. पैसे द्या आधी. चला कळा, चला पैसे काढा. ऍक्च्युली ना काय आहे माहिती शनया, आहे नाही हे केड्या पैसे दे. पेड्या पैसे दे, पैसे द्या, पैसे दे. नाही तर चल चल, तुला आजच्याच पोलीस स्टेशनला नेतो. चल. थांबा. अरे वा, एकत्र सगळे. एक्सक्यूज मी, मिस शनया, हे 15,000चं बिल पे करा आत्ता. आत्ता मग कसं पे करणार ना? नॉट पॉसिबल. का? खरेदी करताना काही वाटलं नाही का? काय काय का एवढी उधारी करतात का? आप पैसा दो. मी बोलतोय ना तिच्याशी, तुम्ही कशाला? ठीक आहे, तू आताच्या आता पैसे दे. हा, नाही तर घर खाली करायचं, कळलं ना? नाही पैसा दो. केडी पैसा दो. स्टॉप इट. किती किचमिच करताय यार तुम्ही सगळे. तुम्हाला पैसे पाहिजेत ना तुमचे? केड्या, तू कशाला ऐकून घेतो यांचं? आपल्याकडे बॅगेत पैसे आहेत ना, त्यातनं पैसे काढून दे. काही बोलते ती. काय पैसे? ती कबड मधली बॅग, ब्लॅक वाली. कोणाचं सगळ्यात जास्त बिल आहे? माझे 58,000 रुपये. ठीक आहे, 58,000 ना, इस डर की पत्ती आहे, असे देऊन टाकू आम्ही. केड्या, जा पैसे घेऊन ये बॅगेत. कुठली बॅग? मम्मा, कबड मधली बॅग. मी जाऊ का पैसे आणायला? मी आणतो बॅग मधनं पैसे. बॅग मध्ये पैसे नाही आहेत मम्मा, पैसे आहेत की नाही बॅगेत? डोंट वरी. पैसे येतीलच. केवढा वेळ? येईल. हॅलो, पैसे पाहिजेत ना? आमच्याकडे खूप पैसे आहेत, ते मोजायला थोडा वेळ लागेल. सो वेट. ही बॅग नाही. तूच म्हणालीस ना बॅग मधले पैसे आणायचे. हे बघ, बॅगचे पैसे. ही कुठली बॅग? हीच बॅग आहे ती. गप्प बस, हीच बॅग आहे ती. तू त्यातले पैसे ह्याच्यात काढून आणलेस का? स्मार्ट बॉय. चला, कोणाचे किती पैसे द्याल? मी देतो. माझे 58,000. हे घ्या तुमचे 58,000. हे एवढेच आहे ते, तुम्ही वाटून घ्या सध्याचे. काय मस्करी लावली? काय भातुकलीचा खेळ चालवले काय? इससे मेरा कर्जा कैसे उतरेगा? आपको तो पता चल गया ना, नहीं उतरेगा तो काय करू के हो यहाँ पे? आमच्याकडे पैसेच नाहीये. एवढेच आहे, एवढे घ्या, नाही तर जा, निघा इथून, चला. अरे नाटक करू नको, कळलं ना? आओ, नाटक नाहीये, मी सांगतो तुम्हाला. हो, माझं ऐकून घ्या. हो, खरंच पैसे नाहीये माझ्याकडे. हे या दोघी मायलेकी आहेत ना, यांनी दिवाळ काढलंय माझं. हे मामा आहे ना, मामा आहे ना, मामा यांनी कॅमेरा विकला हो माझा. अहो, कॅमेरा विकला, मग माझ्याकडे काम कसं असेल? काम नाही तर पैसे कुठून मिळणार? माझ्याकडे अजिबात पैसे नाही हो, जरा समजून घ्या. समजलं ना? मग निघा आता. निघा. निघा काय निघा? मला चोराच्या उलट्या बोंबा. हे तुम्हाला मागात पडेल. चल, तुझं सामान बाहेर काढ. चला रे, त्याचं सामान बाहेर काढ. सोन्याला कुणी हात लावणार नाहीये, लक्षात आलं का? बाजूला सरा, बाजूला सरा. त्या बाजूला सरा. हा बॅग घेऊन आलाय म्हणजे आता हा पण इथे राहणार? अरे आपण मागतो एक आणि देव देतो पोपट. हे केड्या, तुलाच हाकलतोय. हा कोण आहे? काय झाले? काय प्रॉब्लेम काय? पॅरेट, ऍक्च्युली थोडासा ना प्रॉब्लेम झालाय. हे सगळे लोक आम्हाला घराबाहेर काढतायत. काय? काहीतरी कर ना तू प्लीज आमच्यासाठी, ऍटलीस्ट माझ्यासाठी प्लीज. आमच्या सोन्याला घराबाहेर काढायची हिंमत कोणाची झाली?
कोणी पण सोन्याला घराबाहेर काढणार नाहीये. लक्षात आला का? मग काय फुकट राहायला आली काय? आवाज खाली करायचा, आवाज खाली करून बोलायचं. पहिले पैसा दो नाही तो निकलो. कसले पैसे? पॅरेट ऍक्च्युली ना आमची ना उधारी आहे थोडीशी. काय सोने उधारी कशाला केली? हा? अरे हा पोपटराव असताना तू उधारीत जगायचं नाही. काय किती किती पैसे राहिलेत? कोणाचे राहिलेत पैसे? हा माझे 58,000 रुपये राहिलेत. 58? हो हो. हे माझे बिल. 15,000च्या वर बिल आहे. हो हो. असं एवढे पैसे? हे घ्या ना पैसे, आपल्याकडे लय पैसे. हे घ्या. अरे वा. अजून पाहिजे? अजून घ्या. अरे वा. जास्तीचेच दिलेत पैसे बरं काय. मोजून घ्या तुमची उधारी. जास्त असतील तर पुढच्या बिलामध्ये ऍडजस्ट करून घ्या. अरे वा. ऍडजस्ट करायला सांगितलंय. चला चला ठीक आहे ठीक आहे. चला आता इथनं लगेच निघायचं म्हणजे सुटायचं. म्हणजे 1, 2, 3 म्हणायच्यात इथनं 1 तास व्हायचं. एक पण आकडा बोलू दिला. चला काय निघा काय गेलं सगळे. हे बंद कर. पॅरेट हा थँक्यू सो मच यार. तू किती जेन्युइनली स्वीट आहेस. आय जेन्युइनली लव्ह यू सो मच. आय लव्ह यू. हा ही इज अ स्वीट फ्रेंड. तर मग आय लव्ह हिम. अगं आय लव्ह यू काय? हे लव्ह यू तर गुरुला कळलं तर काय होईल माहितीये? ओ मामा तुम्ही काय गप्पा बसलात उभ्या नुसत्या? आणि ओ पक्षी महाराज तुम्ही काय दिले पैसे? पक्षी महाराज पोपट पॅरेट हे ना. पॅरेट आपलं पण लव आहे श्वाण्यावर. मी पोपट आणि ही माझी मायना आहे ना श्वाण्या. ही सोन्या कधीपासून झाली तुझी सोन्या? अरे ही गॅरीची बायको आहे कळलं. आणि ही तुझी महिना कशी? ए तू ग बस रे. आमच्या मध्ये बोल नको तू येड्या. सोन्या मी 2 दिवस जरा अर्जंट कामासाठी गावाला चाललोय. ओह तर ते सांगायला आलो होतो मी इथं तुला. हे घे. हे काय? व्हॉट इज दिस? स्वीट आहे तुझ्यासाठी. ऑ सो स्वीट ऑफ यू. काय लागलं तर बिंदास फोन करायचा. तुला कशाला रे? खूप नावं ठेवत होता पॅरेटला. कशाला दिले पैसे? तुझी नाहीये महिना, तुला काही मिळणार नाही. चल चाल मुरत केलं. सोन्यात चल आता जातो मी. बाय बाय. हा ओके बाय. हॅपी जर्नी. हा ओ सासूबाई. कोण? मीच सासूबाई. बाय म्हटलं जातोय. बाय. सोन्या आय लव्ह यू टू. मम्मा आर यू ऑलराइट? चल मी तुला स्वीट देते. यू विल फील बेटर. चल. हे लव्ह यू. काय चाललंय? हा पोपट या महिन्यावर एवढा माहेरबान का होतोय? काय लफडाय यार. हे गुरुला कळायलाच हवं. आई म्हणे तर लव्ह यू टू. काय मेसेजेस व्हायरल होत? अरे मला पण सेम मेसेज आला. कसं काय झालं? हो ना मला तेच कळत नाही. हो कोणीतरी जाणून आपल्या कंपनीचं काय खरं नाही. म्हणजे चोरी झालीच नाहीये. म्हणजे आपण जाणून बुजून विश्वासघात करतो म्हणजे का आपण केलं? या सगळ्या आपल्या सगळे घरचे डिस्टर्ब होणार. Disturb म्हणजे अरे आनंद हा काय मेसेज आहे? नाही ही बातमी बाहेर गेलीच कशी? गुरु काय मूर्खासारखे प्रश्न विचारतोस तुम्हाला? म्हणजे काय मी बाहेर सांगितलं अरे का? मूर्खासारखं म्हणजे सगळीकडे व्हायरल होतोय मेसेज म्हणूनच विचारतो ना. मला काही तुला स्पेसिफिकली नाही विचार. नाही एक मिनिट. अरे थांबा शांत व्हा जरा. असं आपसात भांडू नका. मला वाटतं हे सगळं आपण वहिनीच्या कानावर घालूया. पण त्या आतमध्ये बसतात ना इन्स्पेक्टर शिवानी बरोबर. ठीक आहे ना. इन्स्पेक्टरला पण कळू दे ना. त्यांना कळलंच पाहिजे. सर आपण म्हणजे डिरेक्टली. हो चल जाऊया सांगूया. संशय घ्यावा असं कोणीच नाहीये. सगळी विश्वासातली माणसं. येस. प्लीज 1 सेकंड येऊ का? हो या ना.
वहिनी एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? अरे सांगा ना काय झालंय. तू हा हा मेसेज बघा, सगळीकडे व्हायरल होतो. हे बघा. राधिका मसालेच्या राधिकाने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात. मॅडम, आपल्या कंपनीची बातमी दाखवतात टीव्हीवर. तुम्ही चला लवकर. हो का? राधिका मसालेच्या राधिका सुभेदार आणि त्यांच्या कंपनीवर लागला विश्वासघाताचा मोठा आरोप. साखरगावचे शेतकरी ज्यांना मुंबईतल्या मोठ्या कंपन्यांकडून शेतकरी फंडाच्या नावाने 35 करोडची मोठी रक्कम जमा करण्यात आली होती. ती रक्कम आणि त्या शेतकऱ्यांचे शेतीचे कागदपत्र राधिका मसालेच्या ऑफिसमधून गहाळ झाले आहेत. आता ते गहाळ झाले आहेत की चोरीला गेले आहेत, हा मोठा प्रश्न आहे. त्याशिवाय साखरगावच्या शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागायची, हा मोठा सवाल आहे. पोलिसांच्या प्राथमिक कयासानुसार राधिका मसालेच्या स्टाफ पैकीच कोणीतरी हे कृत्य केले असल्याची शक्यता आहे. हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून हा कयास बांधला जातो. त्याशिवाय फिंगरप्रिंट एक्सपर्ट्सनाही पाचारण करण्यात आलं आहे. तुर्तास राधिका मसाले कंपनी आणि राधिका सुभेदार यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. आता यातून त्या कशा बाहेर येणार, हा मोठा प्रश्न आहे. राधिका मसाले कंपनीमध्ये फूड इंडस्ट्रीच्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे प्रोजेक्ट चालू आहेत. या सगळ्याचा त्यांच्या इंडस्ट्रीतल्या इमेजवर नक्कीच परिणाम होणार आहे. पण याहून महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा बळीराजाला दिलेलं आश्वासन पाळण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेतकरी संघटना सुद्धा राधिका सुभेदार आणि त्यांच्या कंपनीच्या विरोधात उभं राहण्याची शक्यता आहे. राधिका मसालेच्या राधिका सुभेदार आणि त्यांच्या कंपनीवर लागला विश्वासघाताचा मोठा आरोप. साखरगावचे शेतकरी ज्यांना मुंबईतल्या मोठ्या कंपन्यांकडून शेतकरी फंडाच्या नावाने 35 करोडची मोठी रक्कम जमा करण्यात आली होती. ती रक्कम आणि त्या शेतकऱ्यांचे शेतीचे कागदपत्र राधिका मसालेच्या ऑफिसमधून गहाळ झाले आहेत. इथं काहीचे काही आरोप करून आले पहा बरं. नाही तर काय, आज बटबटीत बातम्या करून दाखवायच्या आणि एखाद्याची बदनामी करायची ठरवली ना की हात धुवून मागे लागतात मेले. हो ना, आता तर काय प्रसार माध्यमांना सगळ्याला नवीन विषयच मिळाला. हा राईचा पर्वत करून टाकतील. त्यांच्या बापाचं काय जातंय, त्यांना रोज नवीन विषय लागतो सगळ्याला आणि कोणतरी नवीन व्यक्ती लागते. पण या सगळ्या प्रकारात राधिकाची आणि तिच्या कंपनीची किती बदनामी होईल पहा बरं. वहिनी साहेब, होऊ शकते काय, झालीच आहे ना. कुणाचं तरी हे कारस्थान आहे. राधिकाला धुळीला मिळवण्यासाठी रचलेलं हे मोठं कटकारस्थान आहे. होयच असेल, 100% असेल. कुणाला तरी आमच्या सुनबाईचं भलं बघवत नाही. बाई, पण काऊन बरं असं करायचं? ती काही कोणाच्या अध्यात्मध्यात असते का? उलट ती सगळ्यांसाठी सगळं करते, कोणाच्या आड येत नाही, काही नाही. घरचं पाहते, बाहेरचं पाहते, तरी सुद्धा हे सगळे तिला बोललावते. सरिताबाईंनी या लोकांना चांगुलपणा बघवत नाही, पचनी पडत नाही त्यांच्या तो. आणि राधिकाकडे तो भरपूर आहे. हो ना बाई, म्हणून ज्यांच्या मनामध्ये काळं बेरं असते ना, ते लोक तिला खोटं ठरवायला पाहत आहेत. पा 35 कोटी रुपये ही काय छोटी अमाऊंट आहे का? ती चोरायला ना चोर पट्टीचा तरी असला पाहिजे, नाहीतर कोडगा तरी. मला तर वाटतं यामध्ये आमच्या सुपुत्राचाच हात आहे. आणि तुम्हाला सांगतोय, हे जर सिद्ध झालं ना तर मी गुरुनाथला बापा मला यायचं का करावं काही कळत नाही. सारखं आपले त्या गुरुच्या मागे 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 सतत त्याला बोल लावत असते.
वहिनी यावर त्यांचं तरी काय चूक आहे? गुरुनाथने एवढे उपद्व्याप करून ठेवलेत ना, त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार? सरिता बहिणी, काही झालं तरी एक काम करा, तुम्ही ना शांत राहा. आता पुन्हा नव्याने वाद नको त्या सगळ्या प्रकरणात. हो ना नानीजी, मला पटते तुम्ही का बोलत आहात ते समजते मला. मला का शेवटी पोरांचं भलंच पाहायचं आहे का नाही? हा, हे आपल्या राधिकाच्या मागची संकट काही जातात जात नाही. तरी मी तुम्हाला सगळ्यांना बजावलं होतं ना, ही बातमी लीक झालीच कशी? मॅडम त्या दिवशी अख्खा मीडिया तिथे होता, म्हणजे त्यांनी तर सगळंच पाहिलं ना, त्यांच्यापासून कसं लपून राहील सगळं? हो, फारच क्विक आता तुम्ही मिस्टर सुभेदार. नाही, मी विचारलेल्या प्रश्नांची लगेच झटाझट उत्तरं देता. नाही तसं नाही मॅडम, ते मग कसं आहे? मी सगळ्यांना सांगितलं होतं, इथे चाललेल्या गोष्टींबद्दल बाहेर काहीही कळता कामा नये. तुमची ती मैत्रीण रेवती, तिने... नाही मॅडम, रेवती असं करूच शकत नाही. त्या दिवशी सुद्धा इथे सगळे पत्रकार होते, पण रेवतीने सांगितलं की तुम्ही ही बातमी तुमच्या चॅनलवरती दाखवू नका. कोणीच दाखवली नाहीये. मग यापुढची गोष्ट तर नाही, रेवती हे करणं शक्यच नाही. हो, आणि मॅडम ही बातमी सर्वात आधी सोशल मीडियावर लीक झाली आणि तिकडनं ती गेली आहे त्या चॅनल्स पर्यंत. अरे पण सोशल मीडिया म्हणजे काय? हा, सोशल मीडियावरती सुद्धा बातमी इथूनच गेली असणार ना. मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यांना, आमचा तपास कुठल्या दिशेने जातोय हे त्या चोराच्या लक्षात आलं ना, तर तो आधीच सावध नाही का व्हायचा? येस मिस्टर अग्रवाल. ओ नाही सर, असं काही नाहीये, ते काहीतरी चुकीची बातमी आहे. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. हॅलो, तुम्ही विश्वास ठेवा. असं कसं आपली कंपनी असं करू शकते का? तुम्हाला माहिती आहे ना. एक्सक्यूज मी. हा काय केड्या, कशाला फोन करतोय? अरे काय उगाच फोन करणार आहे का? काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून फोन केलाय. काय बोलायचं इथे, तुला माहितीये ना काय चाललंय? अरे तिकडचं सोड, माझ्या घरी काय चाललंय ते ऐक आधी. ते शनाय आणि मम्माची नाटकं मला सांगू नकोसा परत परत. अरे त्यांचं नाही सांगत आहे, फक्त आता त्या दोघी एकट्या नाही आहेत. त्यांना तो पोपट जॉईन झालाय. पोपट. अरे त्या पोपटाचं काय कौतुक आहे आता? अरे त्याची आणि शनायाची खास दोस्ती आहे. खास खास. मग आता शनायची असते ना कोणाबरोबर मैत्री, त्याच्यात काय इतकं नवीन? अरे तसं नाहीये, नुसती दोस्ती नाहीये, दोस्तीच्या पलीकडलं काहीतरी आहे. म्हणजे तो शनायाला आपली मानतो. आपली मानतो म्हणजे? अरे आपली मानतो म्हणजे आता कसं सांगू यार. अरे म्हणजे ती शनाया त्याला लव्ह यू म्हणाली. लव्ह यू. केड्या तू काय दिवसा धोसतोयस का आजकाल? काहीतरी काय बोलतो? बडबडत नाहीये यार, तो बडबडत होता. मी तर त्याला सांगितलं की ही गुरुची बायको आहे, असं काही करू नको, पण त्याने काही ऐकलंच नाही. तो म्हणाला आय लव्ह यू टू. मला तरी वाटतं शनाया आणि त्याचं काहीतरी लफडं सुरू आहे. म्हणजे असं वाटतं. म्हणजे तसं नसेल ना तर हा पोपट आहे ना, हा बेगानी शादीमध्ये अब्दुल्ला दिवान आहे. म्हणजे हा शनायाच्या मागे लागणार असणार कन्फर्म. थांब जरा. मी आता त्या शनायाला जरा परत भेटतो निवांत. ती मम्मा नसताना भेटतो, म्हणजे तिच्या डोक्यात काहीतरी घुसेल. आपण तोपर्यंत तू या सगळ्यांवर लक्ष ठेव. कळलं का मी काय सांगतोय? लक्ष ठेव जरा. हा चल, करतो परत. काय मिस्टर गुरुनाथ, सगळं ठीक ना? हो सगळं ठीक. कोणाशी बोलत होतात फोनवर? हे माझा मित्र होता, त्याने काळजीनं फोन केला मला. न्यूज पाहिली ना, तर त्याने काळजीनं फोन केला की सगळं ठीक आहे ना म्हणून. कोण मित्र? केडी म्हणून मित्र आहे, म्हणजे केडी म्हणतो आम्ही त्याला. बर. सो त्याच्याशी बोलत होतो. नाही, तुम्ही लक्ष ठेवायला सांगत होतात कोणावर तरी. कोणावर? इन जनरल. म्हणजे आता
इथे एवढा बंदोबस्त असताना इतकी मोठी चोरी होऊ शकते, तर आपण आपल्या घरांवर ऑफिसेसवर लक्ष ठेवलं पाहिजे ना. म्हणजे वी शुड बी केअरफुल. तेच त्याला सांगत होतो की लक्ष ठेव. राईट. मी एक मिनिट. घाम कपाळावर. काहीतरी भानगड आहे. मला तर ह्यांच्यावरच संशय येतोय.